Hello students, we are studying the third chapter of Mathematics 2 Triangles आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 30, 60, 90 ट्रायंगल वर आधारित प्रॉपर्टी पाहिली होती आणि आज आपण प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल ही प्रॉपर्टी अभ्यासणार आहोत. तर प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल ही आपल्याला काय सांगत होती की इफ मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री म्हणजे एखाद्या ट्रायंगलचे तीन अँगल एक 30 चा दुसरा 60 चा तिसरा 90 चा जर असेल तर साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनियस. ते आपण प्रूफ पण केलं होतं. आता असाच हा पण थेरम आहे, अशीच ही पण प्रॉपर्टी आहे जिचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल. स्टेटमेंट पहा काय म्हणते. स्टेटमेंट असं आहे की इफ मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री म्हणजे एखादा ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एक अँगल 45 डिग्रीचा आहे, दुसराही अँगल 45 डिग्रीचा आहे आणि तिसरा अँगल हा 90 डिग्रीचा आहे. तर then each of perpendicular side is 1/2 times the hypotenuse. तर each of perpendicular sides, आता हा जो ट्रायंगल आहे त्यामधला हा अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणजे साइड AB आणि साइड BC ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की साइड AB आणि साइड BC आर परपेंडिक्युलर साइड्स. ठीक आहे. तर AB आणि BC ह्या परपेंडिक्युलर साइड आहे आणि प्रत्येक परपेंडिक्युलर साइड ही हायपोटेनियसच्या 1/2 टाइम्स असते. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग कसं प्रूव्ह करायचं? सहज आपल्याला प्रूव्ह करता येतं. स्टेटमेंट वरून आपण फिगर काढली. आता आपण गिवन घेऊ. काय म्हटलेलं आहे? इफ मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 45, 45, 90 डिग्री म्हणजे त्या कंडिशनल सेंटेन्सचा इफ नंतरचा पार्ट ज्याला आपण अँटीसिडेंट म्हणतो, दे नंतरचा पार्ट त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. तर अँटीसिडेंट हे गिवन मध्ये येतं. बरोबर आहे. मग आपण काय म्हणू? काय दिलेलं आहे आपल्याला की इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल A is equal to 45 डिग्री, अँगल C is equal to 45 डिग्री and angle B is equal to 90 डिग्री असं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. असं जर असेल तर आपल्याला प्रूव्ह काय करून दाखवायचं? कॉन्सिक्वेंटचा पार्ट हा टू प्रूव्ह मध्ये येतो. तर देन ईच ऑफ परपेंडिक्युलर साइड, प्रत्येक परपेंडिक्युलर साइड, इथे दोन परपेंडिक्युलर साइड आहे AB आणि BC, त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणून AB आणि BC दोनही साइडला आपण परपेंडिक्युलर साइड म्हणू. तर ईच ऑफ परपेंडिक्युलर साइड म्हणजे AB आणि BC, AB is equal to BC is equal to 1/2 times the hypotenuse म्हटलेलं आहे. म्हणजे 1/√2 into hypotenuse. hypotenuse आहे AC. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. each of perpendicular side is equal to 1/√2 times म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आपण वापरतो टाइम्स हायपोटेनियस. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. इथे आपण सहज प्रूव्ह करू, कुठलंही कन्स्ट्रक्शन करायची गरज नाहीये. मग आपल्याला माहिती आहे प्रूव्ह करत असताना इन ट्रायंगल ABC मध्ये, ठीक आहे, ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला माहिती आहे अँगल A 45 डिग्रीचा आहे, अँगल C 45 डिग्रीचा आहे. दोनही अँगलचं माप जर 45 आहे तर अँगल A आणि अँगल C हे कॉन्ग्रुएंट आहेत.
म्हणजेच आपण असं म्हणू शकतो अँगल A इज इक्वल टू अँगल C बिकॉज each is 45 डिग्री. अँगल A चे माप 45 आहे, अँगल C चे ही माप 45 आहे. म्हणून अँगल A आणि अँगल C कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल त्याची मेजरमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता ज्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर आपली कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम ही प्रॉपर्टी शिकलेलो आहोत, हा थेरम शिकलेलो आहोत. काय सांगते आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल? की एखाद्या ट्रायंगल मधले जर दोन अँगल इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कॉन्ग्रुएंट अँगलच्या समोरासमोरच्या साइड सुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. जे अँगल A आणि अँगल C जर कॉन्ग्रुएंट आहे तर अँगल A ची साइड समोरासमोरची बाजू BC आणि अँगल C ची अपोजिट साइड AB या दोनही साइड काय असतील? इक्वल असतील. म्हणजे AB इज इक्वल टू BC. काय करणार आहे? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. हा थेरम आपण शिकलेलो आहोत. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. ठीक आहे. आता जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू ना. इन ट्रायंगल ABC पुन्हा in triangle ABC we know that angle P is equal to 90 degree because given. ठीक है. ट्रायंगल ABC मध्ये अँगल B 90 चा आहे म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजेच इथं पायथागोरस थेरम अप्लाय करता येतो. मग पायथागोरस थेरम कसा अप्लाय करू? अँगल B 90 चा आहे, हायपोटेन्यूज कोणती होईल? AC. म्हणून आपण काय म्हणू? AC स्क्वेअर is equal to AB square plus BC square. अप्लाई केला आपण पायथागोरस थेरम. ठीक है. मग आता AC square is equal to AB square plus BC म्हणजेच काय होते? AB. BC square BC ची जेवढी लेंथ आहे तेवढीच AB ची आहे म्हणून आपण BC च्या जागी काय लिहू शकतो? AB. मग BC स्क्वेअर बरोबर काय होईल? AB स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशावरून टाकली? तर फ्रॉम इक्वेशन 1. मग काय होईल? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. लाईक टर्म्स आहे. काय होईल? ट्वाइस AB स्क्वेअर. जसं x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ट्वाइस x स्क्वेअर होतं तसंच AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर ट्वाइस AB स्क्वेअर होतं. मग आता या स्टेपचा आपण स्क्वेअर रूट करू. टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल? AC स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AC 2 चा स्क्वेअर रूट रूट 2 AB स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AB. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक है. स्क्वेअर रूट केला. मग आता हे रूट 2 जे आहे जे मल्टिप्लिकेशनला आहे डिव्हिजनला म्हणजेच काय होईल? 1 अपॉन रूट 2 AC जसेच्या तसे इज इक्वल टू AB. हे तर प्रूव्ह करून दाखवायचं होतं आपल्याला. AB इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 AC. AB इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 AC. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आणि फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण असं म्हणू शकतो AB is equal to BC. AB is equal to BC is equal to AB is equal to BC. AB is equal to 1 upon root 2 1 upon root 2 into AC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी सुद्धा प्रूव्ह केली जे आपल्याला असं सांगते की मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 45 45 90 then each of perpendicular side is 1 by root 2 times the hypotenuse.
यानंतरचा पार्ट पाहू आपण मीडियन ऑफ अ ट्रायंगल. सिंपल पार्ट आहे, मी इथे डेफिनेशन सुद्धा ऑलरेडी लिहिलेली आहे. काय होतं मीडियन म्हणजे? मीडियन ऑफ अ ट्रायंगल, मीडियन म्हणजे काय होतं तर अ सेगमेंट, म्हणजे मीडियन ही एक सेगमेंट आहे. अ सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल and midpoint of its opposite side is called median. म्हणजे हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स P, व्हर्टेक्स Q, व्हर्टेक्स R. पैकी कोणताही एक व्हर्टेक्स घ्या, आपण घेतला पॉइंट P. हा व्हर्टेक्स ट्रायंगलचा, हा व्हर्टेक्स आणि त्या व्हर्टेक्सच्या समोरासमोरची बाजू कोणती आहे? QR. P या व्हर्टेक्सच्या समोरासमोरची बाजू कोणती? QR. त्या QR चा मिड पॉइंट, QR चा हा समजा QR आपण घेतला तर त्याचा मिड पॉइंट असं म्हणू की इथे आहे S. मग हा व्हर्टेक्स आणि हा खालचा मिड पॉइंट याला जोडणारी जी सेगमेंट तयार झाली, सेगमेंट PS, ह्या सेगमेंटला मीडियन म्हटलं जातं. सेगमेंटला काय म्हटलं जातं? मीडियन. साधी सरळ व्याख्या आहे. एखादा ट्रायंगल, त्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्या व्हर्टेक्सच्या समोरासमोरच्या बाजूचा मिड पॉइंट, तो व्हर्टेक्स आणि हा मिड पॉइंट जोडणारी जी सेगमेंट आहे त्या सेगमेंटला मीडियन म्हटलं जातं. सिंपल कन्सेप्ट आहे. मग आता मीडियन तुम्हाला समजला म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, फ्रॉम figure number 1, segment PS is a median. Segment PS is a median of triangle PQR. Triangle PQR ची PS ही एक मीडियन आहे. मला सांगा आता की जर सेगमेंट PS मीडियन आहे, जी व्हर्टेक्स P वरून काढली, व्हर्टेक्स Q वरून मीडियन काढते, असंच व्हर्टेक्स R वरून सुद्धा मीडियन काढते. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये किती मीडियन काढू शकतो आपण? 3 मीडियन. पाहू जर त्यासाठी ही फिगर अप्लाय करू. ट्रायंगल 11 आहे, व्हर्टेक्स L आणि अपोजिट साइड MN याचा मिड पॉइंट घेऊ आपण A. याला जोडणारी जी सेगमेंट आहे ही सेगमेंट LA इज द फर्स्ट मीडियन. त्यानंतर व्हर्टेक्स M घेऊ आणि व्हर्टेक्स M ची समोरासमोरची बाजू LN याचा मिड पॉइंट B घेऊ. ती M आणि B जोडून घेऊ म्हणजे काय होईल? MB इज द सेकंड मीडियन. नंतर राहिला व्हर्टेक्स L ची समोरासमोरची बाजू LN याचा मिड पॉइंट आहे C आणि ती आपण जोडून घेऊ. म्हणजे आपण या ट्रायंगल मध्ये किती मीडियन काढले? 3 मीडियन. सेगमेंट LA, सेगमेंट MB, सेगमेंट NC आर 3 मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. एकाच ट्रायंगल मध्ये आपण 3 मीडियन काढू शकतो. ह्या 3 मीडियन आपण काढल्या, ह्या 3 सेगमेंट काढल्या. तीनही जर सेगमेंट एकाच पॉइंट मधून पास होत असतील, कुठेही असो, 3 सेगमेंट, 2 सेगमेंट जर एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्याला आपण इंटरसेक्टिंग सेगमेंट्स म्हणतो. आणि जर 3 सेगमेंट, पहिली सेगमेंट, दुसरी सेगमेंट, तिसरी सेगमेंट एकाच पॉइंट मधून पास होत असेल, एका त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एकच असेल तर त्या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हटलं जातं आणि सेगमेंटला कॉन्करंट लाइन्स म्हटलं जातं किंवा कॉन्करंट सेगमेंट्स म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी सेगमेंट LA, सेगमेंट MB, सेगमेंट NC are concurrent lines and the point at which 3 segments are intersect, that point is called as point of concurrence. आणि तीनही मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सेंट्रॉइड, जो G या पॉइंटने रिप्रेझेंट केला जातो.
म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हा पहिल्या ट्रायंगलशी संबंधित भाग होता. इथे आपण काय म्हणू, फ्रॉम फिगर नंबर 2, फ्रॉम फिगर नंबर 2 segment LA, segment MB, segment NC are three medians intersect at a point. Therefore, segment LA, segment MB, segment NC are concurrent lines and point G is called point of concurrence. And point G is called point of concurrence, ज्याला आपण सेंट्रॉइड ऑफ द मीडियन. हा सुद्धा भाग तुम्हाला समजला की तीन लाईन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्याला आपण कॉन्करंट लाईन म्हणतो. ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो. आणि ह्या तीनही मीडियन असल्यामुळे मीडियनच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हटलं जातं, जो जी ह्याच पॉइंटने रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. आणि एक वैशिष्ट्य पहा या मीडियनचं, each median is divided into two parts, LG, GA. पहा LA ही मीडियन पहा, G या पॉइंट मुळे सेगमेंट LA चे दोन भाग झाले आहेत, LG आणि GA. सेगमेंट LG, सेगमेंट G. तर हा सेंट्रॉइड काय करतो की ह्या मीडियनला, कोणत्याही मीडियनला 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजे सेगमेंट LG जर दुप्पट असेल तर GA ही एकपटच असते. म्हणजे समजा GA ची लेंथ ही 10 सेंटीमीटर आहे तर LG ची लेंथ ही 20 सेंटीमीटर असेल. इथे जर पाहिलं CG ची लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर GN ची लेंथ ही 10 सेंटीमीटर असेल. BG ची लेंथ ही 7 सेंटीमीटर असेल तर GN ची लेंथ ही त्याच्या डबल 14 सेंटीमीटर असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एव्हरी सेंट्रॉइड डिव्हाइड्स द मीडियन इनटू 2:1 रेशो. 2:1 रेशो. म्हणजे आपण इथे असे म्हणू शकतो की एव्हरी मीडियन असं म्हणू आपण, सेंट्रॉइड divides a median in 2:1 ratio. Divide in the ratio 2:1 आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा पार्ट आपण ट्रायंगल ABC, ज्याला आपण फिगर नंबर 3 म्हणतो. ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल ABC मध्ये जर तुम्ही AC हा हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस वरती जर मीडियन टाकला
जो कुठून टाकावा लागेल की हायपोटेनियसची अपोजिट साइड कोणती आहे, अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, बी. ह्या वरून जर मीडियन टाकला, ज्यामुळे मीडियन आपल्याला माहिती आहे व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड. ही अपोजिट साइड एसी आहे, तिचा मिड पॉइंट डी आहे. हा मिड पॉइंट आणि हा व्हर्टेक्स त्याला जोडणारी सेगमेंट म्हणजे काय असते, मीडियन असते. बरोबर आहे. तर मीडियन ऑन हायपोटेनियस, हा हायपोटेनियस आहे एसी. या हायपोटेनियस वर हा जो मीडियन आपण काढला, बीडी मीडियन काढला, हा मीडियन, this median is always half of the hypotenuse. हायपोटेनियसच्या अर्धीच लेंथ ही त्या मीडियनची असते, जो मीडियन त्या हायपोटेनियसवर टाकलेला असतो. म्हणजे AC या हायपोटेनियसची लेंथ जर 14 सेंटीमीटर असेल, 14 सेंटीमीटर, तर लेंथ ऑफ BD इज द 7 सेंटीमीटर. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येते, फ्रॉम फिगर नंबर 3 in angle ABC, angle B is equal to 90 degree. Then median BD is half of hypotenuse AC. अँगल B हा 90 डिग्रीज आहे, म्हणजे AC हा हायपोटेनियस आहे, सांगायची गरजच नाही. आणि हा हायपोटेनियस वर टाकलेला मीडियन कोणता आहे, BD. तर दॅट BD मीडियन इज ऑलवेज हाफ ऑफ द हायपोटेनियस AC, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण मीडियन संदर्भातले कन्सेप्ट शिकलो. पहिल्यांदा तर पाहिलं, मीडियन इज द सेगमेंट which join the vertex and midpoint of opposite side. Then three medians of a triangle having point of concurrence is the centroid, and every centroid किंवा कुठलाही centroid divides the median in 2:1 ratio. And in right angle triangle, median on hypotenuse is always half of the hypotenuse. हे सुद्धा आपण पाहिले. These are the very simple concepts related to median. We can easily solve examples related to median. You have to write down this 45, 90 triangle property and this matter also in your notebook. And after this, you have to try to solve practice set 3.3 from your textbook.